सकाळी नाश्त्याला पौष्टिक रेसिपी हवी असेल तर हा व्हिडिओ नक्की सेव्ह करून ठेवाल. तर आज आपण मिश्र डाळीचे अप्प्याची रेसिपी बघतोय. एका बाउलमध्ये 1 कप तांदूळ, अर्धा कप चणा डाळ, अर्धा कप मूग डाळ, अर्धा कप उडीद डाळ आणि पाव चमचा मेथी दाणे घालून 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर स्वच्छ पाणी घालून साधारण 4 ते 5 तास भिजत ठेवायचं आहे. 5 तास भिजल्यानंतर यामध्ये यासोबत अर्धा कप धुवून घेतलेले पोहे घालून थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं. कन्सिस्टन्सी इडलीच्या पिठासारखी ठेवायची. सर्व मिश्रण वाटून झाल्यावर 2 मिनिटे हे कंटिन्युअसली फेटून घ्यायचं आणि झाकण ठेवून रात्रभर फर्मेंट होण्याकरिता ठेवून द्यायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता मस्तपैकी हे फर्मेंट झालेलं आहे. तर इथे आपलं हे अप्प्यासाठी बॅटर तयार आहे. हे जे फर्मेंट झालेलं बॅटर आहे चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं आणि जेवढी आवश्यकता आहे त्यानुसार एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. आता यामध्ये चवीनुसार मीठ, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, आवडीनुसार हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घातलेली आहे. तुम्ही यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी सुद्धा करून घालू शकता. आप्पे पात्र गरम करून घ्यायचं. गरम झाल्यावर कॅव्हिटीमध्ये तेल ओतून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार पळी चमचाने बॅटर ओतून अप्पे घालून घ्यायचे. गॅसचा फ्लेम लो ठेवून यावर झाकण ठेवून खालची बाजू 3 ते 4 मिनिटे शिजवून घ्यायची. 3 ते 4 मिनिटे झाल्यानंतर झाकण खोलून तुम्ही बघू शकता अप्पे छान फुगलेले आहेत. एखादा मिनिट असेच राहू द्यायचे आणि त्यानंतर हे आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत. एकसारखा सोनेरी रंग आला की गॅस बंद करून गरमागरम हे अप्पे तुम्ही तुमच्या आवडीच्या चटणीबरोबर सर्व करू शकता. सकाळच्या नाश्त्यासाठी मस्त असा ऑप्शन आहे. तर नक्की ट्राय करून बघाल. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये सांगाल आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका.